हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेवयाची खिचडी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी अगोदर डाळ भाजून घ्यायची. मुगाची डाळ चांगली भाजून घ्यायची. पुन्हा शेवया भाजायच्या, चांगली लाल होईपर्यंत भाजायची. कमी तेलात मी भाजली तर जमती. मी फोडणीसाठी टाकलं होतं, त्याच्यात मी भाजायले. आता हे असं काढून घ्यायचं. ह्याच्यामध्ये चांगली भाजली की बंद करायचा गॅस आणि काढून घ्यायचं ह्याच्यामध्ये. का तर आपण ह्याच्यामध्ये कांदे भाजले तर डाळ जास्त भाजेल, करपट लागेल म्हणून ही डाळ काढून घेतली. आता ह्याच्यामध्ये शेवया भाजते. छोटी कढई, एक जणाच्या शेवया करायच्या. सगळी डाळ काढून घेतली मी ह्याच्यामध्ये. छान भाजली डाळ. हे चाळणीने चाळून तेल त्याच्यात टाकून द्यायचं. आता शेवया भाजते. थोडे बारीक करून घेते भाजायला. शेवया चांगल्या भाजून घेते. चांगल्या करपट भाजायच्या, म्हणजे लाल भाजायच्या. ह्याच्यात कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा, खिचडी मसाला टाकायचा, थोडी मिरची टाकायची, हळद टाकायची. आता हे भाजून घ्यायचं. नाश्तो कर पच मला धनी तेल लागवाय सगळ्या पूजा, सगळीच पूजा करणे ना, परली करणे सास लागे पे. हा थोडी फिरणंच लागे, फिरशिवाय कपत्र हो. आता हे काही कांदा टाकला, जिरे तेल टाकले, ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली, तडका. आता हे कांदा टाकला. मी कढीपाला टाकणार नाही, कढीपाला कोथिंबीर तुम्ही टाका. मी कोथिंबीर टाकणार आहे फक्त कढीपाला टाकणार. थोडा लसूण टाकायचा. कांदा भाजला की जरा थोडा लसूण टाकायचा. एखादी हिरवी मिरची टाकायची, थोडी टेस्टी होते. पण माझ्याकडे तिखट खातात म्हणून हिरवी मिरची टाकणार नाही. थोडीशी किंचित माझ्याकडे काळा मसाला टाकणार. तुम्ही पण टाका थोडा काळा मसाला. तुमच्याकडे केलेला होईल गोडा मसाला, काळा मसाला टाकला तर चालतंय. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता मसाला दुसरा टाकायचा असेल तर तिखट जमतंय. सब्जी मसाला. आता हे कांदा चांगला भाजू देते. नंतर ह्याच्यात पाणी टाकायचं, उकळून ठेवलं. आता ह्याच्यामध्ये ना मी धने जिरे पावडर टाकले, हळद टाकली, मीठ टाकले, थोडी मिरची टाकली, सगळं टाकले. मीठ पण थोडं टाकले. आपल्याला चवीला लागेल तसं मीठ टाकायचं. हे जास्त नाही, शेवया कमी येतात. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते. माझ्याकडे खिचडी मसाला पण आहे बरं का. खिचडी मसाला पण टाकते मी ह्याच्यामध्ये थोडं. आता हे चांगलं उकळले. ह्याच्यामध्ये आता हे शेवया आणि हे डाळ टाकायची. टोमॅटो टाकायचं विसरले मी, आणि टाकणार पण नाही. आता तुम्ही टोमॅटो टाकू शकता. कमी आवडते टोमॅटो माझ्याकडे. शेंगदाणे टाकायचे. सगळं साहित्य टाकले बरं का. आणि आणखीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे. थोडं गरम उकळून ठेवलेलं पाणी थोडं टाकते आणखी. हे काही खिचडी तयार झाली छानपैकी. गरम आहे आणखी. जास्त मोकळी करू नका. जास्त मोकळी केली की खाऊ वाटत नाही. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. खिचडी मसाला मी होममेड आहे बरं का माझ्याकडे. खोबरं,
शहाजिरे, साधे जिरे, दालचिनी, काळी मिऱ्या, लवंगा आणि मोठी विलायची हे टाकून मी शहाजिरे खिचडी मसाला तयार करून ठेवलाय. मी रेसिपी टाकलेली आहे त्याची पण. माझी जर ही खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, शेवयाच्या खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, झटपट होणारी, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.